सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। रेवराल गावातील दुर्दैवी घटना, शेतकरी मोठ्या संकटात, शासनाला मदतीची माग, अरोली पोलीस माहिती देण्यास नकार। रेवराल येथील माजी सरपंच श्री चिंतामण मदनकर यांचे शेतात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला अचानक सायंकाळी 6:15 सुमारास आग लागली। त्यामध्ये असलेल्या जनावरांपैकी एक गीर गाय मरण पावली आणि बाकी 7 जनावरे यांना गावकऱ्यांनी बाहेर काढलं, परंतु त्यांची सुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे। पशुवैद्यकीय दवाखाना रेवराल येथील डॉक्टर चंद्रभान काचुरे आणि चुन्नीलाल गडे, पंचायत समिती मौदा विस्तार अधिकारी डॉक्टर श्रद्धा वासनिक आणि संपूर्ण टीम यांनी जनावरांचा उपचार केला। घटनास्थळी तलाठी श्री शिवराम लुचे आणि मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर यांनी येऊन पंचनामा केला। आग लागलेल्या गोठ्यात 49 बॅग DAP आणि 27 बॅग युरिया झिंक खत सुद्धा आगीत भस्मसात झाले। त्याप्रमाणे शेतीकामाचे अवजारे, पाण्याची मोटार, 2 इंजिन हे सुद्धा आगीत जळून खाक झालं। पोलीस स्टेशन अरोली येथे ठाणेदार स्नेहल राऊत यांना सूचना देण्यात आली असता PSI सुशील कुमार सोनवणे आपली टीम घेऊन घटनास्थळी आले व झालेल्या घटनेचा पंचनामा केला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज लावण्यात आला। या अचानक लागलेल्या आगीत चिंतामण मदनकर यांचे अंदाजे 5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। तरी पण त्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी चिंतामण मदनकर यांनी गावकरी यांची मार्फत करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते, त्यांनी राहून मदत केली। प्राप्त माहितीनुसार अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे, सट्टा, जुगार, वाळू तस्करी, शेतातील मोटर पंप चोरी प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते। महिलांना लज्जा येण्यासारखे प्रकार व ठाणेदार रायटर सामान्य जनतेचे मोबाईल हिसकावून त्यातली माहिती चेक करून फोटो काढण्याकरिता अथक प्रयत्न करीत असतात। अज्ञात महिलेने दिलेली IG ला निवेदन। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर, श्रद्धा चंद्रहास वासनिक, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती मौदा। काल संध्याकाळी आम्हाला ही बातमी ऐकायला आली की चिंतामणजी मदनकर यांच्याकडे गोठ्यात म्हणजे गोठा पेटलेला आहे आणि लगेच आमची टीम आमचे चंद्रभान काचुरेजी जे रेवराल दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकचे या पदावर कार्यरत आहे, त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा घेऊन आणि आमची टीम घेऊन स्पॉटवर पोहोचले। एक गाभण गाय त्याची मृत्यू झालेली आहे आणि 7 म्हणजे आजारी आहे। आमची टीमनी पूर्ण जेवढे आमच्याकडे औषध उपलब्ध होती त्याच्यानी त्यांनी लगेच उपचार चालू केलेला आहे आणि 2 गायी जास्त गंभीर आहेत, तर त्यांचाही आपण म्हणजे चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे। बाकी फर्स्ट एड जेवढा होते त्यांनी आम्ही आपल्या लेवलवर पूर्ण उपचार केलेला आहे, पण यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे, तर त्यांना त्याचं भरपाई भेटली पाहिजे असं आम्ही आशा करतो। चंद्रभान काचुरे, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना रेवराल येथे कार्यरत आहे। मला सायंकाळी 6:30 वाजता मदनकरजी यांचा फोन आला आहे की त्यांचा गोठा जळालेला आहे, तर तुम्ही लवकर या। मी आणि माझी टीम लवकरात लवकर इथं पोहोचलो। तर इथं पोहोचल्यानंतर मला असं आढळलं की एक गाय दगावलेली आहे आणि बाकी इतर सर्व 8 जनावरे त्यांचे गंभीर जखमी आहेत। लगेच आम्ही तातडीने उपचार सुरू केलेला आहे। शक्य होईपर्यंत जेवढं बी शक्य झालं माझी एक टीम आणि मी याचा उपचार चालू केलेला आहे रात्रीपासून। तर मला असं वाटते की 3 जनावरे जास्तच गंभीर आहेत। जी मृत झालेले जे जनावर आहे त्यांची चांगल्या क्वालिटीची होती आणि मला वाटते ती व्याण्याच्या कंडिशनमध्ये होती। दुसरी एक गाय आहे, ती पण प्रेग्नंट आहे आणि ती पण गंभीर जखमी आहे। माझ्या विभागातर्फे किंवा माझ्या टीमतर्फे जेवढंही शक्य होईल तेवढं याच्यावर उपचार सुरू आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काय निदर्शनात आले? का आग लावल्या गेली आहे का शॉर्ट सर्किटमध्ये? आग कशाने लागली आहे ॲक्च्युली हे काही सांगता येत नाही, पण मी जेव्हा आलो तर त्यावेळी तर मला वाटते सर्व आग म्हणजे खाक झालेलं होतं। मला तर असं वाटते कोणी काही आग जाणूनबुजून हेतुपुरस्कार लावलेली नाही आहे, पण हे काहीतरी अपरिहार्य कारणास्तव आग लागलेली आहे।
त्याच्यामुळे हे जळले. त्याच्यामध्ये कसं आहे, प्लॅस्टिकचे काही साहित्य होते, त्यामुळे ही आग जास्त झपाट्यानं वाढत गेली. त्यामुळे हे त्यांचं उद्ध्वस्त झालं आहे. यामध्ये लगभग यांचा बराचसा नुकसान झालेलं आहे. शेतीची अवजारे होती, त्यांचे मोटार पंप, इंजिन, पाईप आणि शेतीचे इतर अवजारे, तसेच त्यांचे जनावरं चांगल्याच किमतीचे होते, तर त्यांच्या बराचसा नुकसान झालेलं आहे. तलाठी शिवराम लुच्चे. काल सायंकाळी मला कॉल आला आणि गावातल्या लोकांनी मला सांगितलं की सर, आपल्या रेवरालच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावर जो जनावरांचा गोठा असते तिथं आग लागली. त्याच्यामुळं मग मला तातडीनं यावं लागलं. जसं मला कॉल आला तसंच मी तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी साहेब आणि आमच्या यंत्रणेला कळवलं आणि लवकरात लवकर मोक्यावर पोचायचे प्रयत्न केले. पोचल्यावर मला असं लक्षात आलं की इथं गोट्याला आग लागली होती. मी आलो रात्री, तेव्हा आग विझवतच होते. इथं 25-30 लोक होते सगळे, आणि इथं जनावराचे जे डॉक्टर असतात ते आले. त्यांनी औषधी वगैरे चालू होती, सगळे आपापले काम करत होते. त्याच्यामध्ये जनावराचा गोठा जो आहे, त्यांच्या सांगण्यावरून 30 बाय 50चा गोठा, तो गोठा जळला. त्याच्यामध्ये खूप त्यांची आर्थिक नुकसान झाली. एक गाय पण मरण पावली आणि बाकीचे जे 7-8 जनावर आहेत ते पण बिकट परिस्थिती आहे त्यांची, ती पण जाऊ शकतात. तब्बल किती लक्ष रुपयाचे हे नुकसान आढळून येतं? सर, मी तसं पैशाचं नाही सांगू शकणार, पण तरी नुकसान भरपूर झाली आहे सर. त्याच्यात तुम्हाला वाटते का शासन यांना काहीतरी मदत करणार म्हणून? नक्की शासन मदत करेल सर. जोपर्यंत जितकी शासन मदत करू शकते, आमची यंत्रणा जेवढी मदत करू शकते तेवढी मदत करेल सर. सुरज, माझे नाव चिंतामण गणेश मदनकर, राहणार रेवराल, तहसील मोदा, जिल्हा नागपूर. काय घडलं तुमच्या शेतात? माझ्या शेतामध्ये काल अचानक 6:30च्या दरम्यान जनावराचा जो गोठा आहे ना, शेती मालाचे अवजारे जे ठेवतो आपण, त्या गोठ्याला आग लागली. तुमचं काय वाटते का आग लावल्या गेली आहे का काही असं शॉर्ट सर्किट? नाही, आग लावल्या गेली नाही आहे. अचानक शॉर्ट सर्किट म्हणता येईल, किंवा त्याच्यामुळे ते लाईट वगैरे फुटलं, त्याच्यामुळे होता येईल, लाईन असल्यामुळे. तर तुमचं काय इथं नुकसान झालं? माझ्या इथं 8 जनावरं होते. 8 जनावरांपैकी एक जनावर दगावलेलं आहे, तर बाकीचे 7 जनावर आहेत ते चिंताजनक आहेत. ते जनावर 7 जनावरं जे आहेत ते त्यांची परिस्थिती नाजूक आहे. आणि माझ्या शेती अवजारे जे होते, शेतामध्ये सल्फेट होतं, DAP 49 बॅग, 27 बॅग युरिया होता, 3 क्विंटल झिंक होतं, आणि स्प्रिंकलर 30 पाईप होते, नोजल होते त्यांचेवाले स्प्रिंकलरचे 8 नोजल होते, 2 इंजन होते पाणी वागवायच्या शेताकरता. मोटार जी होती ते मोटारची पेटी पेटली त्याच्यामध्ये. पॉवर स्प्रे होते 2, बॅटरी पंप 2 होते, हँडपंप 2 होते. जनावराचा चारा होता 50 किलो, तुरीची डाळ होती, कुकूस होतं 50 किलो, चुन्नी होती 50 किलो, आणि झिंक होतं ते 3 क्विंटल. आणि बाकीचे जो इतर सामान आहे, औषधी वगैरे आपल्या इथं होती, जे फवारणी करतो मिरचीला, ती औषधी पण होती. बराचसा सामान होता. तो आता काही जळल्यामुळे खूप सांगता येणार नाही की कन्फर्म इतकाच सामान जळला म्हणून. भरपूर फार नुकसान झालं आपलं. मी मंडळ अधिकारी संजय गुजर, निमखेडा. काल रेवराल येथे चिंतामण गणेश मदनकर यांच्या शेतात सायंकाळी 6:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमुळे ते गोठ्यात जनावर जे होते, गाय, म्हशी, बछडे, बैल होते. एक गाई मृत्यू पावली आणि यांच्या गोठ्यामध्ये DAP अंदाजी 50 बोरी, स्प्रिंकल पंप 30 इंच स्प्रिंकल पंप, 2 डिझेल मोटर पाणीची ते, आणि बाकी इतर शेतीचे अवजारे ते पूर्ण आगीमुळे जळून खाक झालेले आहे. ते पंचनामा करायसाठी तलाठी लुचे आणि मी मंडळ अधिकारी आज इथं मौक्यावर आलो आहो. आम्ही यांचं जे झालेलं नुकसान आहे त्याचा संपूर्ण पंचनामा करून शासनाकडून जे काही आर्थिक मदत यांना भेटू शकते हे पूर्ण